हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण ना एक भाकरीचा प्रकार करणार आहोत. आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटत असेल की भाकरीचा प्रकार म्हणजे काय, रेग्युलर आपली ज्वारी बाजरीची भाकरी. पण नाही, आज आपण ना एकदम मस्तपैकी आहे ना हिरव्या कलरची मस्त पालकाची भाकरी करणार आहे, जी 3 ते 4 दिवस मस्तपैकी मऊ लुसलुशीत राहते. म्हणजे ती तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. सो नक्की लवकरात लवकर करून मला कमेंटमध्ये सांगा. पालकाच्या भाकरीसाठी आपण ही जी आमटीची वाटी आहे ना, तर तेवढी अर्धी वाटी आपण पालकाची पेस्ट करून घेतलेली आहे. आता ह्या पालकाची पेस्ट कशी करायची ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. आता काय करायचं की त्यानंतर आपण त्याच वाटीनी 3 वाट्या आपण ना ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आपण ना भाकरी करायच्या आधी ना उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईत 2 वाट्या बरोबर आहे ना पाणी घ्यायचं. सेम वाटी घ्यायची बरं का. 1 चमचा तूप. तुपाने काय होतं की आपली जी भाकरी आहे ती छानपैकी ना सॉफ्ट राहते. चवीप्रमाणे मीठ आणि आपण जी पालकची पेस्ट घेतली ती सगळी घालून घेऊया. आता मी गॅसची फ्लेम आहे ना मोठी केलेली आहे. या पाण्याला आपल्याला उकळी आणायची. आपल्या पाण्याला इतकी मस्त खळखळून उकळी आली आहे. आता गॅस आपण आहे ना फ्लेम बारीक करायची आणि त्यात आपण हे जे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते आपण आहे ना ह्याच्यात घालून घेऊयात. आता हे पीठ आहे ना ह्याच्यात छानपैकी आहे ना मिक्स करून घेऊया. आपण पीठ ना इतकं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि फ्लेम आपण लोच ठेवलेली. आता काय करायचंय, 1 मिनिट आहे ना झाकण ठेवून 1 मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता 1 मिनिट झालेला आहे. ह्याला मस्त वाफ आलेली. आता काय करायचं, परत झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि एक 10 ते 15 मिनिटात आपल्या आहे ना ही जी उकड आहे ती कोमट होते. पीठ आपलं आहे ना कोमट झालेलं आहे आणि थोडंसं आहे ना पाणी शोषून घेतल्यामुळे थोडंसं ड्राय झालेलं आहे. तर आपण काय करूयात, जसं लागेल तसं आहे ना पाणी त्यात घालून घेऊयात आणि छानपैकी असं सॉफ्ट पैकी ना मळून घेऊयात पीठ. आता हे जे पीठ मळायला ना पाणी तुम्ही वरचं वापराल त्यावेळेला ते काही गरम वगैरे असण्याची काही गरज नाही. जे रूम टेम्परेचरचे जे पाणी आहे ना तेच घेतलं तरी चालेल. आपण पीठ ना छानपैकी मळून घेतलेलं आहे. आता आपण भाकरी करायला घेऊया. आता आपला जो पोळीला आपण गोळा घेतो ना तेवढा घ्यायचा आणि परत आहे ना हातावर असं ना मस्तपैकी ना मळून घ्यायचा छानपैकी, म्हणजे सॉफ्ट होतो. आता आपण काय करूयात की कणिक जी आहे आपलं गव्हाचं पीठ त्यातनं आपण हे काढून घेऊयात आणि लाटून घेऊयात. आपण ही जी भाकरी आहे ती लाटून केली आहे, ती तुम्ही थापून सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आपण भाकरी आहे ना लाटून घेतलेली मीडियम, फारही पातळ लाटायचे नाही, फारही जाड नाही. आता आपण भाकरी भाजून घेऊयात. आता मी ना एक भाकरी थापून पण दाखवते. त्यासाठी मी एक गोळा घेतलाय. त्यातनं तुम्ही कणिक किंवा म्हणजे गव्हाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल. असं थोडंसं पीठ खाली घ्यायचं आणि वरून थोडंसं घ्यायचं आणि आपण जशी भाकरी थापतो त्या पद्धतीने थापायची. आपण ही भाकरी थापून घेतली, ही पण आपण भाजून घेऊया. इथे आपण तवा तापवायला ठेवलेला आहे आणि मस्त तापलाय. आता काय करूया, जी आपण लाटून घेतलेली भाकरी आहे ती घालून घेऊ आणि थोडंसं पाणी आपण असं स्प्रेड करून घेऊया. आता ह्याच्या वरचं ना पाणी कोरडं झालं की काय करायचं, उलटून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता की छान बारीक डाग याला पडलेले आहेत. आता 30 सेकंद झाले. दुसऱ्या साईडने बघू आपण. बघा किती मस्त भाकरी आहे ना भाजली गेली आहे. दुसऱ्या साईडने पण आपण भाजून घेऊयात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आहे ना असं नॅपकिननी सुद्धा शेकू शकता, म्हणजे सगळीकडनं छानपैकी भाजली जाते. आता उलटून दुसऱ्या साईडने पण चेक करू. येस, मस्त भाजली गेली आहे. आता काय करायचं, अगदी थोडंसं तूप घ्यायचं आणि थोडंसं असं स्प्रेड करायचं आणि ही भाकरी आता काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपली पालकाची भाकरी जी लाटून केली होती ती तयार आहे. आता आपण जी हाताने थापली होती ना ती दाखवते मी. ती ह्याच्यात ठेवून घेऊयात. थोडंसं पाणी आपण आहे ना असं लावून घ्यायचं.
30 सेकंद झाली की आपण यानं उलटून घ्यायचे. बघा तुम्ही बघू शकताय मस्तपैकी बारीक डाग पडलेले आहेत. आता ही साइड कच्ची आहे, दुसरी साइड आपण यानं व्यवस्थित भाजली आहे का बघू. येस. आता ही जी भाकरी आहे आपण हाताने थापलेली, ही मी तुम्हाला गॅसवर भाजून दाखवते. काय मस्त टम्म फुगली आहे ना आपली भाकरी. अशी फिरवून फिरवून काय करायचं, छानपैकी भाजून घ्यायची. आणि भाजून झाली की बघू शकताय तुम्ही. आता काय करायचं ह्याला की मस्तपैकी आहे ना परत आहे ना थोडंसं तूप आहे ना ह्याला ग्रीस करून घ्यायचं आणि ही पण भाकरी काढून घ्यायची. तर आपण हाताने थापलेली भाकरी पण झालेली आहे. फ्रेंड्स मस्त अशी आहे ना हिरव्या कलरची आणि मऊसूत पालकाची भाकरी तयार आहे. आणि आपण दोन्ही पद्धती दाखवल्यात. ही आहे गॅसवर आपण भाजून घेतलेली थापलेली आहे ही भाकरी, आणि ही आपण आहे ना लाटून तव्यावर भाजलेली आहे. आता दोन्ही मी ना फरक दाखवते. आधी आहे ना मी हाताने थापलेली जी आहे ती दाखवते. बघा किती मस्त सॉफ्ट झालेली आहे आणि शिवाय फुगलेली सुद्धा आहे. ही आहे तव्यावरची, ही सुद्धा इतकी मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. ही ना भाकरी जवळजवळ 3 ते 4 दिवस आरामशीर टिकते.